नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण बोर्ड परीक्षेचा सराव घेत आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12वी विषय समाजशास्त्र प्रश्न 6वा अ खालील उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा या प्रश्नांचा अगदी सविस्तर आणि व्यवस्थित सराव घेणार आहोत। 6 गुणांसाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 12 उतारे दिले आहेत। त्या प्रत्येक उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आता या उतार्यावर आधारित प्रश्न आल्यास अतिशय चांगले आहे, परंतु या व्यतिरिक्त अजून दुसरा उतारा आला आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले तर अतिशय सोपी गोष्ट आहे। तो उतारा व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा आणि त्याखालील उतार्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर त्या उतार्याला अनुसरून आपल्या स्वतःच्या भाषेत लिहायचे। तर आपण पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या उतार्यांची उत्तरे पुढील प्रमाणे पाहूयात। उतारा क्रमांक 1 यावर आधारित प्रश्नांची उत्तरे। पहिला प्रश्न, रुक्मिणी देवींच्या कुटुंबाला येणाऱ्या कोणत्याही 3 समस्या सांगा। उत्तर, रुक्मिणी देवी वारली या आदिवासी जमातीतील आहेत। त्यांचे पती अल्पभूधारक आहेत। आदिवासी समुदायाला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते। त्यातील 3 समस्या पुढीलप्रमाणे: 1. अल्पभूधारक आदिवासी कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात। 2. अतिवृष्टी आणि पिकांना कीड लागणे या समस्यांना त्यांना सतत सामोरे जावे लागते। त्यामुळे शेतीपासून मिळणाऱ्या अल्प उत्पादनापासूनही हे कुटुंब काही वेळा वंचित होते। शेतीचा हंगाम संपल्यानंतर हे दाम्पत्य वीटभट्टीवर कामावर जातात। कामाचे ठिकाण दूर अंतरावर असले तरी वाहनाद्वारा प्रवास करण्याची आर्थिक ऐपत नाही। त्यांची मुलेही शाळेत जाण्यासाठी रोज 6 मैल पायपीट करतात। अशा प्रकारे रुक्मिणी देवींच्या कुटुंबाला येणाऱ्या 3 समस्या आपण या ठिकाणी लिहिल्या आहेत। दुसरा प्रश्न, या उतार्यामध्ये आलेली लैंगिक श्रम विभागणी दर्शवा आणि त्यांची सविस्तर चर्चा करा। उत्तर, आदिवासी जमातीत शेतीची कामे स्त्रिया करीत असतात। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्त्रिया कष्ट करीत असतात। असे म्हटले जाते की आदिवासी पुरुष दिवसभर विड्या फुंकतात, संध्याकाळी दारू पितात आणि रात्री बायका मुलांना मारहाण करतात। कौटुंबिक हिंसाचाराची समस्या आदिवासी जमातीत सार्वत्रिक आहे। शेतीच्या हंगामानंतर आदिवासी जवळच्या शहरात स्थलांतर करतात। त्यावेळी 10 वर्षांची मुलगी 6 वर्षांच्या मुलाचा सांभाळ करते, म्हणजेच तिला शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागते। शेतीचा हंगाम संपल्यानंतर अर्थार्जन करण्यासाठी आदिवासी स्त्रिया त्यांच्या पुरुषांबरोबर कष्टांची कामे करतात। मात्र समान काम करून देखील स्त्रियांना समान वेतन दिले जात नाही। कायद्याने समान कामासाठी समान वेतन अशी तरतूद केली असली तरी पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन दिले जाते, म्हणजेच स्त्रियांचे आर्थिक शोषण केले जाते। याशिवाय स्त्रियांना लैंगिक शोषणालाही सामोरे जावे लागते। अशा प्रकारे उतारा क्रमांक 1 वर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहिली आहेत। 2 प्रश्न विचारले आहेत या ठिकाणी, म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण आहेत। उत्तर अतिशय व्यवस्थित उतार्याला अनुसरून परंतु स्वतःच्या भाषेत लिहिणे अपेक्षित असते। उतारा क्रमांक 2 वर आधारित प्रश्नांची उत्तरे।
पहिला प्रश्न, धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर वैदिक काळापासून स्त्रियांना आणि कनिष्ठ जातीस शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. पाठशाळा आणि मदरशांमध्ये दिले जाणारे शिक्षण म्हणजे धार्मिक ग्रंथांचे अध्ययन आणि ते केवळ वरिष्ठ जातींना प्राप्त होत असे. ब्रिटिश राजवटीत या परिस्थितीत आमूलाग्र बदल करण्यात आले. धर्मनिरपेक्ष शिक्षण म्हणजे सार्वत्रिक शिक्षण. स्त्रियांना आणि वंचित समाज घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. स्त्री शिक्षणाला चालना देण्याचे कार्य महात्मा फुले यांच्यासारख्या समाजसुधारकांनी हाती घेतले. पाश्चात्य शिक्षणाचे माध्यम इंग्रजी होते. त्यात कोणत्याही धर्मग्रंथांचे अध्ययन केले जात नसे. उदारमतवादी शिक्षणात ज्ञानार्जनाशी निगडीत विषय समाविष्ट झाले. अशा प्रकारे भारतात धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा प्रारंभ ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात झाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात धर्मनिरपेक्ष शिक्षणाची परंपरा कायम आहे. अशा प्रकारे धर्मनिरपेक्ष शिक्षणाचा अर्थ स्पष्ट करता येतो. दुसरा प्रश्न, पाश्चात्य शिक्षणाचे परिणाम विशद करा. उत्तर, लॉर्ड मॅकॉले याने भारतात उदारमतवादी पाश्चात्य धर्माचे शिक्षण सुरू करण्याची शिफारस केली. लॉर्ड बेटिंगच्या कारकिर्दीत पाश्चात्य शिक्षणाची सुरुवात झाली. सन 1856 मध्ये मुंबई, कोलकाता आणि चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना झाली. याद्वारा उदारमतवादी शिक्षणाचा प्रसार भारतात झाला. सुशिक्षित भारतीयांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव, लोकशाही इत्यादी मूल्ये आत्मसात केली. भारतातील प्रचलित समाजव्यवस्था आणि शिक्षण पद्धतीत बदल व्हावा यासाठी त्यांनी सामाजिक सुधारणा चळवळी हाती घेतल्या. राजा राममोहन रॉय यांच्या पुढाकाराने ब्राह्मण समाजाची स्थापना झाली. अमानुषी सतीच्या चालीवर बंदी यावी यासाठी त्यांनी आंदोलन केले. परिणामस्वरूप ब्रिटिश सरकारने सतीबंदीचा कायदा केला. नवशिक्षित मध्यमवर्गीय पांढरपेशा वर्गातील समाजहितैषी वर्गाने समाज सुधारणेच्या चळवळी देशाच्या विविध भागात हाती घेतल्या. त्याचा परिणाम म्हणजे विधवा पुनर्विवाह, संमती वयाचा कायदा, स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायदा आणि सार्वत्रिक शिक्षण या सुधारणा घडून आल्या. समाजसुधारकांच्या चळवळीने भारतीय समाजाच्या मानसिकतेत बदल घडून आणले. स्त्री पुरुष समानता, जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निर्मूलन इत्यादी सुधारणा स्वातंत्र्योत्तर कालखंडात करण्यात आल्या. भारताच्या समताधिष्ठित समाजव्यवस्थेची पायाभरणी ब्रिटिश राजवटीच्या कालखंडात झाली. पाश्चात्य शिक्षणाने समाजसुधारणा चळवळीबरोबरच राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाला चालना दिली. अशा प्रकारे पाश्चात्य शिक्षणाचे परिणाम विशद करता येतात. उतारा क्रमांक 3 वर आधारित प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, अस्सल शुद्ध संस्कृती असे खरेच काही असते का? उत्तर, अस्सल शुद्ध संस्कृती हे शुद्ध वंशाप्रमाणे एक मिथ्यक आहे. प्राचीन काळापासून जगात मानव समुदायांचे झालेले स्थलांतर हे वास्तव आहे. त्यातून विविध संस्कृतीची सरमिसळ झाली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकन संस्कृती आहे. अमेरिका हा स्थलांतरितांचा देश असल्याने जगातल्या जवळपास सर्व संस्कृती, भाषा, धर्म आणि वंशाची सरमिसळ होऊन अमेरिकन संस्कृती उद्भवली आहे. त्या प्रक्रियेला मेल्टिंग पॉट असे म्हणतात. भारताची संस्कृती ही वैदिक किंवा हिंदू संस्कृती आहे. हा समज एक मिथ्यक आहे, कारण प्राचीन काळापासून स्थलांतरित लोकसमुदाय भारतीय संस्कृतीत एकरूप झाले आहे. त्याला विविधतेत एकता असे म्हणतात. दुसरा प्रश्न, भारतीय संस्कृतीचे विवरण करा. उत्तर, भारतीय संस्कृती ही एक व्यापक संकल्पना आहे.
ती एका सागराप्रमाणे आहे की ज्यात अनेक नद्या विलीन झाल्या आहेत, किंबहुना त्यांना सामावून घेण्यात आले आहे. विविध भाषा, धर्म, संस्कृतीच्या समुदायांनी भारताची संस्कृती समृद्ध केली आहे. प्रत्येक भाषिक, धार्मिक, प्रांतिक व सांस्कृतिक समुदाय भारतीय संस्कृतीशी एकरूप होताना त्यांनी स्वतःची वैशिष्ट्ये जोपासली आहेत. भारतीय संस्कृतीचे वर्णन सॅलड डिश म्हणजे कोशिंबिरीचा वाडगा असे करता येईल. या वाडग्यात विविध भाज्या आहेत आणि त्या सर्वांची मिळून कोशिंबीर झाली आहे. भारतात 17 पगड जातींचे लोक राहतात. ग्रामीण भागात प्रचलित असलेल्या बलुता पद्धतीत त्यांचे परस्परावलंबन दिसून येते. भारतात 22 भाषांना अधिकृत भाषा अशी मान्यता देण्यात आली असली तरी शासकीय व्यवहाराची समान भाषा हिंदी आणि इंग्रजी आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व भारतीय संविधानाने स्वीकारले असल्याने विविध धर्मांचे अनुयायी आपल्या धर्माचे आचरण करतात. खंडप्राय भारत देशाने संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारली आहे. त्या अंतर्गत प्रत्येक भाषिक गटाचे स्वतःचे राज्य आहे. त्यातून एकात्मता आणि स्वायत्ततेचा सुवर्णमध्य साधला गेला आहे. विविधतेत एकता हे भारतीय संस्कृतीचे वास्तव स्वरूप आहे. अशा प्रकारे भारतीय संस्कृतीचे विवरण स्पष्ट करता येते. उतारा क्रमांक 4 वर आधारित प्रश्नांची उत्तरे. समाजशास्त्राची उपयुक्तता विशद करा. उत्तर: लोकसमुदाय म्हणजेच समाज हा समाजशास्त्राच्या अध्ययनाचा केंद्रबिंदू आहे. समाजशास्त्राच्या अध्ययनाने मानवी संबंधाविषयीची जागरूकता निर्माण होते. मानवी संबंधातून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्याविषयी उद्बोधन होत असते. सामाजिक समस्यांचे निवारण करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या शासकीय धोरण निर्धारणात समाजशास्त्रज्ञांची मदत घेतली जाते. दुसरा प्रश्न: समकालीन भारतासमोर असलेल्या विविध समस्या आणि संघर्षाचा आढावा घ्या. उत्तर: समकालीन भारतासमोर असलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे सामाजिक परिवर्तनवादी आणि सामाजिक परंपरानिष्ठ यांच्यातील वैचारिक संघर्ष. याची सुरुवात 39व्या शतकात झाली, जेव्हा समाजसुधारकांनी कालबाह्य आणि अन्यायमूलक रूढी व परंपरांना विरोध केला. 20व्या शतकात स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीच्या उतरंडीला देण्यात आलेल्या आव्हानास परंपरावाद्यांनी विरोध केला. 21वे शतक जागतिकीकरणाचे आहे. त्यातून होणाऱ्या सांस्कृतिक प्रदूषणाला विरोध होत असताना तरुण पिढी नवसंस्कृतीच्या प्रभावाखाली वावरत आहे. 21व्या शतकातही पितृप्रधान पुरुषसत्ताक समाजात कौटुंबिक हिंसाचार उद्भवतो. स्त्री-पुरुषात भेदभाव केला जातो. स्त्रियांना दुय्यम लेखले जाते. स्त्रियांवर होणारे अत्याचार उत्तरोत्तर वाढत चाललेले आहेत. आर्थिक विषमतेतून कनिष्ठ वर्ग आणि वरिष्ठ वर्ग यांच्यातील दरी रुंदावत चाललेली आहे. मूलतत्ववाद्यांच्या अतिरेकी भूमिकेतून जमातवादी व जातीय तणाव उद्भवतात. दारिद्र्यातून बालकामगारांची आणि बालकांचे अधिकार पायदळी तुडवले जाण्याची समस्या उद्भवली आहे. भारतातील सरासरी आयुर्मान वाढल्याने वृद्धांच्या समस्या नव्याने उद्भवू लागल्या आहेत. पर्यावरण ऱ्हासातून विविध प्रकारच्या प्रदूषणात वाढ होत आहे. तांत्रिक प्रगतीतून भ्रमणध्वनी व आंतरजाल व्यसनाची समस्या नव्याने निर्माण झाली आहे. भोगवादी चंगळवादी संस्कृतीच्या प्रसारातून व्यसनाधीनतेची समस्या वाढत आहे. तात्पर्य: भारतीय समाज हा तणावग्रस्त आणि समस्याग्रस्त झाला आहे. अशा प्रकारे समकालीन भारतासमोर असलेल्या विविध समस्या आणि संघर्षाचा आढावा घेता येतो.
उतारा क्रमांक 5 वर आधारित प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, स्थलांतराची समस्या का उद्भवते? उत्तर, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकसमुदायांचे स्थलांतर या प्रक्रियेचा उगम 19व्या शतकातील औद्योगिकीकरणातून झाला. निर्वाह शेती कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यास असमर्थ ठरल्याने रोजगाराच्या शोधात लोकांनी मोठ्या संख्येत स्थलांतर केले. उच्च शिक्षणासाठी आणि त्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी ग्रामीण भागातील होतकरू तरुण वर्ग शहराकडे वळला. कला आणि क्रीडामध्ये विशेष प्रावीण्य असलेली होतकरू तरुण मंडळी त्यांच्या प्रगतीसाठी शहराकडे जाऊ लागली. अशा प्रकारे स्थलांतरणाची समस्या उद्भवते किंवा या कारणामुळे ही समस्या उद्भवण्यास सुरुवात झाली. दुसरा प्रश्न, स्थलांतराचे ग्रामीण समुदायावर कोणते परिणाम होतील? उत्तर, स्थलांतरामुळे ग्रामीण भागातील लोकसंख्या उत्तरोत्तर कमी होत चालली आहे. शेतकरी कुटुंबातील शिक्षित व्यक्ती शेती करण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे कुटुंबाच्या शेतजमिनीकडे दुर्लक्ष होण्याचे किंवा ती बिगर शेती करून बांधकाम व्यावसायिकांना विकण्याची प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. वाढत्या स्थलांतराबरोबरच पिढ्यानपिढ्या जोपासलेली एकत्र कुटुंब पद्धती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गावात मागे राहिलेली वृद्ध मंडळी मनी ऑर्डर व पैसे हस्तांतरणावर अधिकाधिक विसंबून राहू लागली आहे. त्यांच्या जीवनातील आनंद आणि नात्याची घट्ट वीण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारे स्थलांतराचे ग्रामीण समुदायावर परिणाम दिसून येत आहेत. उतारा क्रमांक 6 वर आधारित प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, सामाजिक चळवळी का उद्भवतात? उत्तर, सामाजिक चळवळी उद्भवण्याची कारणे देश कालपरत्वे विभिन्न असतात. समाजहिताशी विसंगत असणाऱ्या अन्यायकारक व द्वेषमूलक सामाजिक रूढी व परंपरांविरुद्ध समाजहितैषी व्यक्ती समुदाय सामाजिक बदलासाठी संघटित प्रयत्न करतात. जुलमी राजवटीचा पाडाव करण्यासाठी क्रांतिकारी चळवळी उद्भवतात. त्यातून सामाजिक परिवर्तनाला चालना मिळते. दुसरा प्रश्न, आपण अभ्यास केलेल्या सामाजिक चळवळी कोणत्या? उत्तर, कामगार वर्गाचा शोषणाविरुद्ध भारतात कामगार चळवळी जन्माला आल्या. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी शेतकरी चळवळी उद्भवल्या. कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात महिलांनी सामाजिक सुधारणा हाती घेतल्या. लिंगभेदाच्या विरोधात LGBT चळवळ जन्माला आली. या व्यतिरिक्त आदिवासी व दलितांच्या हिताच्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळी उद्भवल्या. अशा प्रकारे आपण अभ्यास केलेल्या सामाजिक चळवळी या ठिकाणी लिहिता येतात. उतारा क्रमांक 7 वर आधारित प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, सामाजिक हितास कोणती प्रवृत्ती घातक ठरते? उत्तर, स्वसंस्कृती, श्रेष्ठतावाद, समूह केंद्रिततेला प्रोत्साहन देतो. त्यातून जमातवाद, जातीवाद, प्रांतिकतावाद आणि भाषावाद निर्माण होतात. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक हितास ते बाधक ठरतात. सामाजिक हिताच्या संवर्धनासाठी कोणत्या कृती अपेक्षित आहेत? उत्तर, सहिष्णुतेची भावना जोपासणे, इतरांच्या विचारांचा आदर करणे, आत्मपरीक्षण करणे आणि आपण विविधतेत एकता असलेल्या भारतीय संस्कृतीचे घटक आहोत या बाबी सामाजिक हिताच्या संवर्धनासाठी अपेक्षित आहेत.
त्यासाठी संकुचित मनोवृत्तीचा त्याग करणे आणि व्यापक दृष्टिकोनावर आधारित कृती करणे अपेक्षित आहे. सामाजिक हितास बाधक ठरणाऱ्या कृती जाणीवपूर्वक टाळणे तसेच त्या कृती करण्यास समाजास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्ती व समाज घटकांना प्रतिकार करणे, त्यांना अशा कृतींपासून परावृत्त करणे ही समाजहितैषी नेतृत्वाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे सामाजिक हिताच्या संवर्धनासाठी ह्या कृती करणे अपेक्षित असतात. उतारा क्रमांक 8 वर आधारित प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, समाजशास्त्राचे अध्ययन अर्थपूर्ण होण्यासाठी कोणता दृष्टिकोन आवश्यक आहे? उत्तर, समाजशास्त्राचे अध्ययन आपण करता अनेक समाजोपयोगी उपक्रमात समाजशास्त्राचे अध्ययन उपयोगी ठरेल. त्यासाठी आपला दृष्टिकोन मानवतावादी असणे गरजेचे आहे. अध्यापन क्षेत्र निवडताना आपला दृष्टिकोन विद्यार्थी केंद्रीय असावे. समाजसेवेचे क्षेत्र निवडताना समाजातील दुर्बल घटकांविषयी ममत्व असावे. शासकीय सेवेचे क्षेत्र निवडताना लोकसमुदायाचे कल्याण करण्याची निष्ठा आपल्या अंगी असावी. या सर्वांना संवेदनाशील व्यक्तिमत्वाची जोड असणे आवश्यक आहे. दुसरा प्रश्न, समाजशास्त्राच्या अध्ययनातून कोणत्या व्यवसायात आपणास संधी मिळू शकेल? उत्तर, समाजशास्त्राचे पदव्युत्तर अध्ययन केल्यानंतर या विषयाचे अध्यापन करता येईल. समाजसेवेचे क्षेत्र निवडता येईल. शासकीय सेवेत अधिकारपदे संपादन करून समाज कल्याण, कुटुंब कल्याण, महिला व बालकल्याणाच्या उपक्रमात सहभागी होता येईल. अशा प्रकारे उतारा क्रमांक 8 वर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. उतारा क्रमांक 9 वर आधारित प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, गोपनीय आणि दुहेरी मूल्यमापन म्हणजे काय? उत्तर, गोपनीय मूल्यमापन म्हणजे असे मूल्यमापन ज्यात कर्मचाऱ्याच्या मूल्यमापनाचा तपशील उघड केला जात नाही. दुहेरी मूल्यमापन म्हणजे वरिष्ठ कर्मचाऱ्याकडून कनिष्ठ कर्मचाऱ्याचे मूल्यमापन आणि कनिष्ठ कर्मचाऱ्याकडून त्याच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे मूल्यमापन. त्यामागचा उद्देश कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या कामातील दोष उघड करणे आणि वरिष्ठाच्या कार्यपद्धतीतील उणीवा व्यवस्थापनाच्या निदर्शनास याव्यात. अशा प्रकारे गोपनीय आणि दुहेरी मूल्यमापन म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करता येते. दुसरा प्रश्न, कामाचे स्वरूप पर्यावरणस्नेही असणे यात कोणत्या कृती अपेक्षित आहे? उत्तर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृती, पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशीलता, साधनसामग्रीचा पर्याप्त वापर, वीज आणि पाण्याचा अपव्यय टाळणे, कागदविरहित कामकाज, त्याला पेपरलेस वर्किंग असे म्हणतात, म्हणजेच कागदाचा अपव्यय टाळणे आणि शक्यतो सर्व कामे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करणे, आपल्या सहकाऱ्यांच्या पर्यावरणाची हानी करण्यापासून परावृत्त करणे, सामाजिक वनीकरणासारख्या उपक्रमात सहभागी होणे या पर्यावरणस्नेही कृती समजल्या जातात. अशा प्रकारे उतारा क्रमांक 9 वर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात.
उतारा क्रमांक 10 वर आधारित प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, भारतीय चित्रपटाच्या जडणघडणीमधील प्रमुख टप्पे कोणते? उत्तर, भारतीय चित्रपटाची सुरुवात मूकचित्रपटाने झाली. कालांतराने त्यांची जागा दृकश्राव्य चित्रपट, कृष्णधवल आणि रंगीत चित्रपटाने घेतली. सुरुवातीच्या काळात आशयधन चित्रपटांची निर्मिती होत असे. नंतरच्या काळात साचेबंद प्रेमकथा आणि लिंगभावात्मक साचेबद्ध चित्रपटांची निर्मिती होत असे. अलीकडच्या काळात अनेक नवीन विषयांवर चित्रपटांची निर्मिती होत आहे. अशा प्रकारे भारतीय चित्रपटाच्या जडणघडणीमधील प्रमुख टप्पे लिहिता येतात. दुसरा प्रश्न, चित्रपटांच्या निर्मितीस कोण हातभार लावतात? उत्तर, चित्रपटाचा निर्माता व दिग्दर्शक यांची चित्रपट निर्मितीत महत्त्वाची भूमिका असते. गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक, पटकथा लेखक, ध्वनी संयोजक इत्यादी तंत्रज्ञांचा हातभार लागतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटातील मुख्य भूमिका करणारे कलाकार, चरित्र, अभिनेते, खलनायक व दुय्यम कलाकार या सर्वांच्या प्रयत्नाचा एकत्रित परिणाम म्हणजे चित्रपटाची निर्मिती. अशा प्रकारे या सर्वांच्या चित्रपटांच्या निर्मितीस हातभार लागतो. अशा प्रकारे उतारा क्रमांक 10 वर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. उतारा क्रमांक 11 वरील प्रश्नांची उत्तरे. पहिला प्रश्न, समाज आणि संस्कृती कशी निर्माण होते? उत्तर, समाज आणि संस्कृती मानवनिर्मित आहे. मानवी संबंधातून समाज व संस्कृती आकारास येतात. समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक नियमनाची गरज असते. धर्मश्रद्धा, प्रथा, चालीरीती आणि कायद्याद्वारा समाजाचे नियमन करण्यात येते. दुसरा प्रश्न, सामाजिक समस्या का निर्माण होतात? उत्तर, समाजात प्रचलित रूढी व चालीरीती अन्यायमूलक असल्यास ज्या समाज घटकांवर अन्याय होत असतो ते समाज घटक अन्यायकारक रूढी आणि एकूण समाज व्यवस्थेविषयी असमाधानी असतात. त्यातून सामाजिक समस्या जन्माला येतात. समाजाची मूल्यव्यवस्था परंपरानिष्ठ असते तेव्हा सुधारणावादी त्या अमान्य करतात. त्यातून सामाजिक समस्या निर्माण होतात. वैचारिक संघर्षांतून हिंसात्मक कृती उद्भवतात. अन्याय, अत्याचार आणि हिंसा यातून संघर्ष उद्भवतात. त्यातून अराजक आणि युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊन उलथापालथ घडून येते. अशा प्रकारे या सर्व कारणामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात. अशा पद्धतीने उतारा क्रमांक 11 वर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात. उतारा क्रमांक 12 वर आधारित प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे. पहिला प्रश्न, सर्व शिक्षा अभियानाचे स्वरूप सांगा. उत्तर, शिक्षण हा मूलभूत अधिकार असून 6 ते 14 वर्षे या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीस सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून माध्यान्ह भोजनाचा समावेश करण्यात आला आहे. हा कार्यक्रम स्थानिक शासन संस्थांमार्फत राबवला जातो. दुसरा प्रश्न, शिक्षण आणि पोषण यांचे आंतरसंबंध स्पष्ट करा. उत्तर, सक्तीचे आणि मोफत शिक्षण ही शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची उपाययोजना आहे. असे असले तरीही भारतात भीषण दारिद्र्य असल्याने पोषणाची तरतूद असल्याशिवाय शिक्षणाची तरतूद पुरेशी नाही. गरीब कुटुंबातील मुलांच्या भोजनाची सोय केली तरच ते शिक्षण घेण्यास उद्युक्त होतील. या कारणास्तव ग्रामपंचायत आणि नगरपालिकांच्या क्षेत्रात माध्यान्ह भोजनाची तरतूद करण्यात आली. अशा प्रकारे शिक्षण आणि पोषण यांचे आंतरसंबंध स्पष्ट करता येतात. आणि उतारा क्रमांक 12 वरील प्रश्नांची उत्तरे अशा पद्धतीने आपण लिहिली आहेत.
या उतार्यावर आधारित पाठ्यपुस्तकामध्ये एक महत्त्वाची टीप दिली आहे, ती म्हणजे पुढीलपैकी कोणत्याही एका उतार्यावर प्रश्न विचारले जातील. पुढील उतार्यांच्या आधारे शिक्षक प्रश्न काढू शकतात, परंतु विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिताना उतार्यातील जशीच्या तशी भाषा वापरू नये. प्रश्नांचे स्वरूप उपयोजित किंवा विश्लेषणात्मक असेल. विद्यार्थ्यांनी प्रश्नाचा संदर्भ समजून घेऊन आपल्या भाषेत उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची उत्तर काळाला अनुसरून पद्धतशीर आणि तार्किक असावे. उत्तर तुटक असू नये. केवळ विचारांना चालना देणे हा पुढील उतार्यांचा उद्देश आहे. पहिल्या उतारामध्ये नमुना प्रश्न दिले आहेत. आता परीक्षेमध्ये या 12 उतार्यापैकी एखाद्या उतारा येऊ शकते. त्या सर्व उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण पाहिली आहेत, परंतु यातला एकही उतारा जरी आला नाही तरी काळजी करण्याचे कारण नाही. जो कोणता उतारा आला आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्या उतार्यावर आधारित आपल्या मतानुसार त्याला अनुसरून उत्तरे लिहायची आहेत. अशा प्रकारे आपण बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न 6वा अ, खालील उतारा वाचा व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. हा प्रश्न अगदी व्यवस्थित आणि सविस्तर समजून घेतला आहे, पाहिला आहे. प्रत्येक उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला लिहून दिली आहेत. पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे परीक्षेसंदर्भात, स्वाध्यायासंदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.